सर्वांना नमस्कार. इंजिनिअरिंग ड्रॉइंग्स आणि कम्प्युटर ग्राफिक्सवरील आमच्या NPTELच्या ऑनलाईन सर्टिफिकेशन कोर्सेसमध्ये तुमचे स्वागत आहे. आपण कोनिक सेक्शनच्या मॉड्यूल नंबर 2 लेक्चर नंबर 14 वर आहोत. यामध्ये आपण फोकस डायरेक्ट्रिक्स मेथड, कन्सेंट्रिक सर्कल मेथड, आयताकृती पद्धत पाहिली आहे आणि आता आजच्या क्लासमध्ये आपण आर्क ऑफ सर्कल मेथड पाहणार आहोत. या आर्क ऑफ सर्कल मेथडमध्ये अधिक अक्षांच्या लंबगोलाला आपण या केसमध्ये 100 mm म्हणूयात आणि फोकायमधील अंतर हे आता 70 mm वगैरे आहे. जर तसे असेल तर लंबवर्तुळ कसे तयार करावे आपण या पायऱ्या पाहूयात. प्रथम आपल्याला मुख्य अक्ष AB 100 mm काढावा लागेल आणि मध्यबिंदू स्थापित करायचा आहे. मुख्य अक्ष AB 100 mm काढा आणि मध्यबिंदू O शोधा. तर पॉइंट A पॉइंट B हा 100 mm आहे आणि 50 mm वर आपण स्थापित करणार आहोत. एकदा ते झाले की फोकाय F1 आणि F2 स्थापित करणार आहोत. तिथे AB वर F1 आणि F2 असे आहेत की F1 आणि F2 हे प्रत्येक 35 mm चे आहेत. मुख्य अक्ष 100 mm चा आहे आणि फोकायमधील अंतर हे 70 mm चे आहे. याचा अर्थ आपल्याला O पासून विभाजन मार्क करावा लागेल. इथे 35 युनिट्स आहेत आणि हे पण 35 युनिट्स आहेत. आपली मानक अभ्यास पद्धत अशी आहे की आपण ड्रॉइंगवर हे माप दाखवत नाही. आपल्याला त्या लाईन्स कुठेतरी बाहेर विस्तारित कराव्या लागतात आणि दाखवाव्या लागतात. म्हणून एकदा आपण हा F1 आणि F2 फोकस स्थापित केला की नंतर आपण दुसऱ्या पायरीवर जातो. आता आपल्याला योग्य पॉइंट्स मार्क करावे लागतील. काहीतरी 1 2 3 आणि F1 व F2 मधील AB F1 आणि F2 हे समान असू शकतात किंवा कितीही पॉइंट्स असू शकतात. एक युनिफॉर्म ग्रिडच्या रूपात जाणे नेहमी सोपे असते. पहिला पॉइंट, दुसरा पॉइंट, तिसरा पॉइंट, चौथा पॉइंट. F1 केंद्रस्थानी असताना ते एकदा झाले की जर F1 केंद्रस्थानी असेल, ते 1 पर्यंतचे अंतर आपण मोजू. तसेच F1 पासून परिघ काढा. अशा प्रकारे दोन्ही बाजूंना. तर केंद्र F1 असायला हवे पण अंतर हे A1 इतके आहे. तर A ते 1 जेवढे अंतर असेल तिथे A किंवा B त्याही बाजूंच्या वर किंवा खाली एक परिघ तयार करा. आता फोकस F2 सह इथून केंद्र म्हणून आणि त्रिज्या B1 तर B इथे आहे. B1 हा आहे. तर B ते 1 चे अंतर पण केंद्र मात्र F2 आहे. या दिशेने एक परिघ काढा. तसेच हे या बाजूलाही काढा. एकदा हे झाले की आपल्याकडे हा पॉइंट P1 आणि हा P1 प्राइम पॉइंट असेल. हे F1 आणि हा F2 आणि हा सुद्धा F2 आणि F1. आता जर आपण P2 तयार करण्यासाठी दुसऱ्या पॉइंटवर जात असू तर आपल्याला काय करायचे आहे तर
पासून 2 पर्यंत जे अंतर असेल ते अंतर वापरायचे आहे, पण केंद्र F1 असेल आणि कोणत्याही बाजूवर परिघ काढायचा. त्याचप्रमाणे B ते 2 पर्यंत जे अंतर असेल आणि F2 केंद्र असेल तिथे दोन्ही बाजूंवर परिघ काढा. जे इंटरसेक्शन पॉइंट असतील त्यांना आपण P2 P2 डॅश किंवा P2 प्राइम असे नाव देऊ, असे की A ते 1 चे अंतर तसेच B ते 1 चे अंतर नेहमी आपल्याला मुख्य अक्षाचे माप 70 mm देईल. चला हे बघूया. हे A1 आहे. A1 आणि B1 हे आहे. जर आपण हे दोन अंतर जोडणार असू तर यातून आपल्याला मुख्य अक्षाचे माप 70 mm मिळते. तसेच जर आपण A ते 2 अंतर आणि B ते 2 अंतर घेत असू, त्यामध्ये A2 व तसेच B2 अंतराचा देखील समावेश असतो, ते सुद्धा 70 mm चे आहे. अशा प्रकारे आपण P2 पॉइंट आणि P3 असे पॉइंट्स तयार करणार आहोत. आपण आपले उदाहरण बघूया. हे टप्प्याटप्प्याने तयार करा. मुख्य अक्षाचे अंतर 100 mm आहे. चला ही ड्रॉइंग शीट पाहूया. या ड्रॉइंग शीटवर 100 mm मार्क करूया. चला याला A आणि B म्हणूया. नंतर आपल्याला केंद्र स्थापित करायचे आहे, ज्यासाठी आपण दुभाजकचा वापर करू शकतो. किंवा आपण या केसमध्ये हे 50 mm सुद्धा वापरू शकतो. ह्या लाईन्स जोडा. या लाईन्स आपल्याला कनेक्ट करायच्या आहेत. हे त्या सर्कलचे केंद्र आहे, त्याला आपण U म्हणूया. आता आपल्याला फोकाय स्थापित करायच्या आहे, ज्या दोन्ही बाजूला 35 mm वर आहे. चला हे 35 mm चे माप मार्क करू. हे एक फोकाय आहे. हे दुसरे 70 mm चे आहे. तर या पॉइंट्सला F1 आणि या पॉइंटला F2 नाव देऊयात. त्यानंतर आपल्याला A ते 1 पर्यंतचे अंतर घ्यायचे आहे. त्यासाठी आपण अंदाजे किंवा समान विभाजन घेऊ शकतो. चला समान विभाजन घेऊया, जे आहे 35 mm, ज्यासाठी आपल्याला प्रत्येक 7 पॉइंट्स नंतर मार्क करावे लागेल. तर 5 35 मध्ये 35 7 6 7 14 21 28. त्याचप्रमाणे कुणीही इथे 35 पुढे 42 49 असे पुढे बनवू शकतो. एकदा हे विभाजन झाले की आपल्याला A ते 1 चे अंतर मोजावे लागेल. चला त्यांना 1 2 3 4 5 6 अशी नावे देऊ. A ते 1 जे काही अंतर असेल, तुमचा कंपास वापरा.
A1 आणि F1 केंद्र म्हणून वापरा. दोन्ही बाजूंना परिघ मार्क करा. आपल्याला B ते 1 पर्यंत देखील अंतर देखील शोधावे लागेल. हे 7 आहे. F2 म्हणून फोकसचा वापर करा. वक्र तयार करा. त्याच्या इंटरसेक्शन पॉइंटला P1 P1 डॅश असे नाव देऊ. P1 प्राइम. आता येथे 2 पर्यंत तो पॉइंट घ्या. हा येथे 2 दोन्ही बाजूवरील केंद्राच्या जवळील फोकस आहे. नंतर B ते 2 आपल्याला जे अंतर मिळेल तिथे F2 वापरा. हे वक्रला इंटरसेक्ट करते जे A2 आहे. तर हा पॉइंट मार्क करा. P2 त्याप्रमाणे F1 केंद्रित A3 अंतर वापरा. F2 केंद्रित B3 अंतर वापरा आणि त्यास मार्क करा. आपण P3 इथे आणि P3 तिकडे स्थापित केले तर दोन्ही बाजूंवर A3 अंतर. आता आपल्याला फ्रेंच वक्राचा वापर करून सौम्य वक्र जोडायचा आहे. हे प्रमाणे उत्तम असेल. त्याचप्रमाणे आपल्याला P3 मधून जाणारी लाईन तयार करावी लागेल. या प्रकारे यामध्ये आपल्याला आणि हा वक्र तयार करावा लागेल जो B आणि A पॉइंटमधून जाईल, जेणेकरून आपण लंबवर्तुळाकार तयार करू शकू. तर ही सर्कलच्या आर्कद्वारे पद्धत आहे. या केसमध्ये आपल्याला मुख्य अक्षाची आवश्यकता आहे. जर आपल्याला त्याच्या कन्स्ट्रक्शन लाईन ह्या 100 फोकाय अंतराच्या दाखवायच्या असतील. आपल्याला हे देखील माहित आहे की लहान परिमाण हे नेहमी आत असतात. आपण जे वापरणार आहोत ते एक मानक कन्व्हेन्शन आहे. ते मानक म्हणजे निर्माण प्रक्रिया त्यास अधिक ठळक करण्यापेक्षा जास्त सौम्य देखील असू शकते. हे 70 आहे आणि 100 हे फोकायमधील अंतर आहे. आता आम्ही एक प्रश्न विचारू की लंबगोलाला टँजंट आणि नॉर्मल कसा ड्रॉ करायचा. उदाहरणासाठी वक्राचा एक भाग आम्ही लंबगोल म्हणून काढला आहे. आता आपल्याला नॉर्मल किंवा टँजंट काढायचा आहे. असा कोणताही एखादा पॉइंट घ्या. या केसमध्ये आपल्याला हे काढायचे आहे.
उदाहरणासाठी पॉइंट R वर हा लंबगोल आहे जो आपण जोडला आहे आणि आपल्याला त्यावर काहीतरी नॉर्मल काढायचे आहे. पुढे आपल्याला काय करायचे आहे? तुम्हाला नॉर्मल किंवा टँजंट कुठे ड्रॉ करायचे आहे हे ठरवल्यानंतर तो पॉइंट R फोकस F1 ला कनेक्ट करा. तसेच हा R फोकस F2 ला कनेक्ट करा. आता आपल्याकडे हा कोन आहे. आपल्याकडे हा कोन F1 R F2 तसेच आणि आहे. आता या केंद्रावर आधारित कुठल्यातरी अंतरावर आपण फक्त परिघ करू आणि आपल्याला ती विभागायची आहे. तर तिथून पुन्हा त्याच त्रिज्येने दोन्ही बाजूंना वक्र तयार करा. आपल्याकडे काही पॉइंट्स असतील त्याचा विस्तार करू. तर यामुळे दोन्ही बाजूंना समान कोन बनतो आणि हा पॉइंट विस्तारित होतो. जर आपण हे करू शकलो तर त्याला नॉर्मल असे म्हणतात. तर या प्रकारे आपण लंबगोलावर नॉर्मल तयार करतो. टँजंट नेहमी 90 अंशाचा असते आणि R मधून जाणाऱ्या कोणत्याही एका पॉइंटला स्पर्श करते आणि आपण टँजंट तयार करण्याच्या स्थितीत असू. जर तिथे काही पॉइंट्स असतील तर आपण F1 पॉइंट जॉइन करू. उदाहरणासाठी हे पाहूया की आपल्याला तिथे नॉर्मल काढायचा आहे. आपण काय करू शकतो तर हा F1 आणि हा पॉइंट जोडा. तसेच हा F2 ही जोडा. आता दुभाजक बनवा. तो जोडा. नॉर्मल तयार करा. तर हा नॉर्मल आहे आणि ती टँजंट आहे. जर एखाद्याला येथे नॉर्मल बनवायचे असेल तर काय करावे याबद्दल विचार करा. अगदी बरोबर. मुख्य किंवा मायनर अक्षावर तुम्हाला जर नॉर्मल काढायचा असेल तर तो सरळ असेल का की मला या लाईन्स F1 F2 पासून जॉइन कराव्या लागतील आणि त्या विभाजित कराव्या लागतील. हे काळजीपूर्वक पाहूया. जर हा पॉइंट मुख्य अक्षावर सरळ असेल तर सामान्य पद्धत आहे त्या वक्रावर कोणत्याही बिंदूला दोन फोकाय जोडा. जर मी B पॉइंट B F1 ला कनेक्ट करत असेल तर ही लाईन असेल. त्याचप्रमाणे आपण हा पॉइंट F2 ला कनेक्ट करणार आहोत. याचा अर्थ हा पॉइंट पुन्हा त्यास कनेक्ट होतो. दोन्ही आताही त्याच 0 डिग्री किंवा 180 डिग्रीसारख्या वस्तूशी समान विभाजन बनवत आहे ज्यामध्ये समान लाईन्स समाविष्ट आहे. तर हीच ती सर्कलवर या पॉइंटवर नॉर्मल तयार करते आणि टँजंट त्यास लंब असेल. हे इथे पण तीच गोष्ट झाली. टँजंट त्या दिशेने असेल आणि टँजंट त्या दिशेने असेल. जर आपण C पॉइंट घेत असेल तर नॉर्मल ह्या दिशेने आणि टँजंट विरुद्ध दिशेने असेल. A B C D या 4 बिंदूंव्यतिरिक्त उर्वरित पॉइंटवर हा नॉर्मल कोन तुम्ही त्या दिशेने तसे सलग वाढतो. 0 कोनापासून 90 अंशापर्यंत तो वाढतो. चला या शीटवर नॉर्मल आणि टँजंट तयार करूया. आपल्याकडे या ड्रॉईंग शीटवर वक्राचा भाग आहे. आता इथे कुठेही पॉइंट शोधूया. चला हा पॉइंट कन्सिडर करूया जिथे मला ड्रॉईंग शीटवर नॉर्मल काढायचा आहे. आता प्रक्रिया अशी आहे की त्या पॉइंटला F1 जॉइन करा. ती कन्स्ट्रक्शन लाईन आहे. तसेच हा F2 त्या विशिष्ट पॉइंटला जोडा. आता आपल्याला हे पॉइंट मिळतील. आता त्यासाठी कोन दुभाजक विभाजनचा वापर करा आणि आपल्याला काय करायचे आहे तर आर्बिट्रेरी त्रिज्यासारखे
काहीही घ्या. आता त्याच त्रिज्येसह हा इंटरसेक्शन पॉइंट वापरा. हा वक्र इंटरसेक्ट करा. हा पॉइंट स्थापित करा आणि ह्याला हा पॉइंट जोडा. हे नॉर्मल एम एन असेल आणि टॅन्जंट नेहमी त्याला लंब असेल. म्हणून आपण स्क्वेअर्सचा सेट वापरू शकतो. आपण यांचा वापर करू शकतो किंवा ह्या लंब लाईन्स तयार करण्यासाठी आणि त्या वाढवण्यासाठी तुम्ही तुमचा ड्राफ्टर देखील वापरू शकता. तर आपल्याकडे ही टॅन्जंट एसटी आहे. आर्क ऑफ सर्कल मेथड आणि दोन्ही टॅन्जंट आणि नॉर्मल कसे तयार करायचे हे शिकलो आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण ही आर्क ऑफ सर्कल्स मेथड पूर्ण केली आहे. तर लंबगोल रचना करण्याच्या सिद्धांतामध्ये 4 पद्धती आहेत. फोकस डायरेक्ट्रिक्स मेथड, एक कॉन्सेंट्रिक सर्कल मेथड, आयताकृती मेथड आणि आर्क ऑफ सर्कल मेथड. फोकस डायरेक्ट्रिक्स मेथडमध्ये आपल्याला डायरेक्ट्रिक्स एक्सेंट्रिसिटी बद्दल माहित आहे. हे अंतर वक्रावरील कोणत्याही पॉइंटमध्ये समांतर विभागा समान विभाजन करून 45 डिग्रीची लाईन काढा आणि ती इंटरसेक्ट करा आणि हा लंबगोल काढा. कॉन्सेंट्रिक सर्कल मेथडमध्ये आपल्याकडे मुख्य अक्ष लहान अक्ष असतो आणि 2 सर्कल्स आपण 2 सममितीय सर्कल्स ड्रॉ करतो. समान विभाजनाने हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल प्रोजेक्शनने आपण हा लंबगोल तयार करू. आयत पद्धत किंवा ऑबलॉंग पद्धतीमध्ये आपल्याकडे काय असते तर मुख्य अक्ष मायनर ॲक्सिस. आयत काही केसेमध्ये मुख्य अक्ष मायनर ॲक्सिसवर समान संख्येत विभाजन करण्यासाठी चतुर्भुज देखील वापरतो. मायनर ॲक्सिसचे घटक मुख्य अक्षाच्या घटकांशी जोडा आणि इंटरसेक्शन लाईन मिळवा आणि हा लंबगोल तयार करा. आर्क ऑफ सर्कल मेथडमध्ये आपण पाहिले की मुख्य अक्ष दिलेला आहे, फोकसमधील अंतरही दिलेले आहे. तर या सिद्धांताचा वापर करून कोणत्याही बिंदूवर आपण हा लंबगोल तयार करू इच्छितो. A1 प्लस B1 नेहमी त्या तत्वाचा वापर करून मुख्य अक्षाची लांबी असू शकते आणि त्रिज्या ही F1 आणि F2 फोकाय केंद्र अनेक वक्र तयार करतात आणि त्यांना इंटरसेक्ट करतात आणि लंबगोल तयार करतात. अशा प्रकारे आपण लंबगोल तयार करतो. आणि विशेषतः फोकस डायरेक्ट्रिक्स मेथड ही थोडी लोकप्रिय आहे कारण डायरेक्ट्रिक्स वरून आपल्याला अंतर आणि एक्सेंट्रिसिटी मिळते. याचा अर्थ आपण मागच्या क्लासमध्ये पाहिले आहे. लंबगोलासाठी एक्सेंट्रिसिटी 1 पेक्षा कमी असते आणि पॅराबोलासाठी एक्सेंट्रिसिटी 1 च्या समान असते आणि हायपरबोलासाठी एक्सेंट्रिसिटी 1 पेक्षा जास्त असते. याचा अर्थ जर आपण डायरेक्ट्रिक्स अंतर आणि एक्सेंट्रिसिटी सिद्धांत मध्ये माहित असेल तर आपण लंबगोल, पॅराबोला, हायपरबोला तयार करू शकतो. आणि पुढील क्लासमध्ये आपण ह्या 4 मेथड्स पाहणार आहोत. विशेषतः फोकस डायरेक्ट्रिक्स मेथड, आयताकृती मेथड आणि पॅराबोला तयार करण्यासाठी आपण टॅन्जंट मेथड देखील पाहू. आणि पॅराबोलावर टॅन्जंट आणि नॉर्मल कसे काढायचे हे देखील पाहूयात. धन्यवाद.